हॅलो, नमस्ते. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. बरेच जण म्हणतात, डाएट फूड हे टेस्टलेस असतं, बोरिंग असतं. पण जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्हेजिटेबल किंवा सॉसेस वापरले, तर प्रत्येक रेसिपी ही चटकदार होऊ शकते. आज मी स्टफ मूग डाळीचा डोसा बनवणार आहे, जो की मला खूप आवडतो. तुम्ही पण अशा प्रकारे एकदा बनवून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरातील लहान मुलांना, मोठ्यांना सर्वांना आवडेल. त्यासाठी मी रात्री भिजत घातलेली मुगाची डाळ घेतली. त्यात 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि थोडे जिरे टाकून चांगले बारीक वाटून घेतले. त्यामध्ये थोडी हळद आणि चवीपुरते मीठ टाकून घेतले. दुसरीकडे मी शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, पत्तागोबी कट करून घेतली. तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तवा गरम झाल्यावर गॅस फ्लेम लो करून थोडेसे तूप लावून घेतले. मग डोसा बनवून घेतला आणि त्यावर सर्व भाज्या टाकून घेतल्या. जर तुम्हाला लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर डोस्यावर टोमॅटो केचप आणि मेयोनीजची टॉपिंग करून घ्यायची. भाज्या टाकून झाल्यानंतर मी त्यावर थोडा पेरी पेरी मसाला टाकून घेतला. मसाला हा ऑप्शनल आहे. तुम्ही त्यावर साधी मिरची पावडर आणि मीठसुद्धा टाकून घेऊ शकता. मुलांसाठी बनवत असाल तर त्यावर पिझ्झा हर्ब किंवा ऑर्गॅनो टाकून घ्या. त्यामुळे मुलांना याची चव खूप आवडेल. भाज्या बघून नाक मुरडणारी मुलंसुद्धा हा डोसा आवडीने खातील. डोसा पूर्णपणे तयार झाल्यानंतर मी त्याला दोन्ही बाजूनी फोल्ड करून थोडेसे तूप लावून छान खरपूस भाजून घेतले आणि मध्यभागी कट करून 2 तुकडे करून घेतले. ह्या डोस्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रोटीन आणि फायबर भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. डोसा तयार झाल्यानंतर मी शेजवान चटणीसोबत खायला घेतले. डोसा खूप छान झाला होता. तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा.